आता मी मम्मीकडे चालली आहे आणि जाता जाताच हे लागलं ते म्हणजेच भांडूपमध्ये असणारं छत्रपती शिवाजी महाराज तलाव. आता हे तलाव आमच्या जवळच आहे आणि इथे खूप छान कलाकृती रेखाटलेली आहे. आज पुन्हा एकदा तुमचं माझ्या या चॅनलवर हार्दिक स्वागत करते. तुमचा आजचा दिवस खूप छान आणि आनंदाचा जाऊ. तर शिवजयंतीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आता रात्रीचे वाजलेले आहेत 9, म्हणजे 9 साडेनऊ वाजले असतील आणि मी आता मम्मीकडे आली. त्याचं कारण म्हणजे शिवजयंती निमित्त असं ठरवलं आज की काहीतरी वेगळं काहीतरी करूयात म्हणून. तर रोजचं रुटीन काय म्हणजे घरातलं तर काय आपण नेहमी दाखवतोच, तर वेगळं काहीतरी दाखवण्यासाठी म्हणून मी आली आहे मम्मीकडे. आणि मम्मीकडे येऊन वेगळं काय दाखवणार आहे हा पण प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर महत्त्वाचं म्हणजे स्वाती, आमची स्वाती आहे, तिला ड्रॉइंग येतं हे मला खूप लेट कळलं आणि मी तिचं ड्रॉइंग अजूनही बघितलं नाही. तुषार आमचा बोलतो, घरातलेही बोलतात की ती खूप छान ड्रॉइंग काढते. तर मी असा विचार केला की आज शिवजयंती आहे तर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं ड्रॉइंग काढूयात. आणि मग तिला एकटीला काढायला सांगितलं तर ती नेमकीच काढणार नाही म्हणजे. आणि व्हिडिओ काढायचा म्हटल्यानंतर ती अजून ते सगळं येतं, लाजणं वगैरे सगळं. तर त्यापेक्षा मी म्हटलं आपण कॉम्पिटिशन ठेवूयात, म्हणजे त्याच्यामध्ये मी पण ड्रॉइंग करणार, मला जसं येईल तसं. आता ती तर छानच करणार म्हणा, पण मी पण करेन आणि त्याच्याबरोबर आपली ओवी पण आहेच. तर चला मग आता आपण ड्रॉइंग काढायला घेऊयात. आपला मोठा जास्त नाही व्हिडिओ होणार, छोटासाच होणार, पण आपण आज बघूयात छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र कोण छान काढताय ते. चला तर मग स्टार्ट करूयात. आपण सगळं प्रिपरेशन करून आलेलो आहोत. तर एक पॅड आणि एक ड्रॉइंग पेपर मी स्वातीला देते आणि एक मी घेते आणि ओवीला तर एक बुकच दिली. तर पेन्सिलचा बंदोबस्त ओवी करते, ह्याला शार्पनर करते ह्याच्यात हे आहे. आणि आता चला आपण काढायला घेऊयात. आणि हो, ड्रॉइंग आम्ही बघून काढणार आहोत, फक्त एवढंच की कोण छान काढते ते बघणार. चला स्टार्ट करू. आम्ही तिघं पण छत्रपती शिवाजी महाराजांचा हे स्केच हे करणार आहोत, ड्रॉ करणार आहोत. बघू शकता तुम्ही, दिसते त्याच्यामध्ये व्यवस्थित आता दिसते. तर बघितलं असेल तुम्ही, हे स्केच आम्ही ड्रॉ करतोय, तिघं पण बघून करतोय. पण कोणाचं छान येतं त्याच्यातलं आरती आणि मम्मी पप्पा ठरवतील की कोणाचं छान आहे. मी नाही. का ग, तुला काय प्रॉब्लेम आहे? तुम्ही तिघं बघून काढायचंय. मला वाटलं ना काढायचं कोणाचं छान आहे. चला स्टार्ट करूया. चिनू लात लागली, असू देत. चिनू तर इथं बस, तुला दिसत. अशा प्रकारे आमची ड्रॉइंगला सुरुवात झाली होती आणि मी पटापट म्हणजे काढत होती. पण स्वातीचं सारखं इरेज करा पुन्हा काढा, इरेज करा पुन्हा काढा हे सगळं चाललेलं. त्यातल्या त्यात ओवीचं तर खूपच छान, म्हणजे तिच्या वयानुसार आणि ह्याच्या अगोदर तिने कोणतंही चित्र काढलेलं नाही आहे. ती पेंटिंग वगैरे दिलेली चित्र असतात ती रंगवण्याची कामं करते, किंवा डोंगराचं काढा आहे ते, सूर्य काढा आहे ते, छोट्या अशा ड्रॉइंग काढते. पण इतकं म्हणजे आम्ही जे काढतोय तेच तिला काढायला दिलं, म्हणजे आम्ही तिच्याबरोबर कम्पेअर करण्यासारखंच नाही आहे, कारण ती खूप लहान आहे. तिच्या मानाने ती खूप छान काढते. आणि आमचं म्हणजे माझं तर होत आलेलं, पण स्वातीचं होत आलं नव्हतं. स्वाती आपली हळूहळू काढत होती, तिला खूप टाईम लागला, पण तिने पण खूप चांगलं काढण्याचा म्हणजे तिचा प्रयत्न चालूच होता. आता मी इतकं छान म्हणजे काढते, बऱ्यापैकी काढते. मी पण अशी प्रॅक्टिस नाही आहे माझी. मी आता जेव्हा आपण आपलं कॉलेजमध्ये जात होती तेव्हा कॉलेजमध्ये जेव्हा आपल्या बायोलॉजीच्या वगैरे डायग्राम्स असायच्या, म्हणजे त्या झाल्यानंतर म्हणजे ग्रॅज्युएशननंतर असा कधी चित्र आणि कधी हे काढायचा कधी प्रसंगच आला नव्हता. लहानपणी चित्रकले स्पर्धेमध्ये वगैरे भाग घेणं म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी असायच्या. पण आता ग्रॅज्युएशननंतर एवढा फरक, म्हणजे एवढे दिवसांचं अंतर पडलेलं. तर आणि अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे आम्ही जेव्हा शाळेत होतो तेव्हा शाळेमध्ये जेव्हा आमचे चित्रकलेचे सर आम्हाला चित्रकला शिकवायला यायचे,
तेव्हा म्हणजे मला इतकं म्हणजे मी पण असं म्हणते की मला पण शिवाजी महाराजांचं फार छान चित्र जमलं आहे. परंतु हे कशामुळे जमलं हे पण मला सांगायचं आहे. शाळेमध्ये कसं असतं ना, जेव्हा आपण आपली बाजूची मुलगी काय करते, आपली बाजूचा मुलगा काय करतोय हे बघितल्यानंतर जेव्हा ते आपल्याला असं वाटतं ना, आपल्याला पण आलं पाहिजे, मला हिच्यापेक्षा चांगलं आलं पाहिजे. तेच माझ्या बाबतीत घडायचं. लहान असताना जेव्हा माझ्या बाजूला माझी मैत्रीण म्हणजे माझी ते म्हणतात ना लंगोटी मैत्रीण, मी कधीतरी तुम्हाला व्हिडिओमध्ये ती दाखवेन. तर ती माझी मैत्रीण ऋतुजा, आमच्या दोघींचं असं असायचं. स्वातीचं असं झालंय की स्वाती इतकी ड्रॉइंग मास्टर आहे, पण लग्न झाल्यानंतर सरावच ठेवला नाही. आता आम्हाला हे माहितीच नाही की ती ड्रॉइंग छान काढते, तर आम्ही तरी तिला कसं म्हणजे हे करणार ना. आता मध्ये ती एकदा बोलली, त्याच्यानंतर लग्न होऊन आता किती वर्ष झाली? लग्न होऊन आता 4 वर्ष होतील, तेव्हा आम्हाला कळतंय की ती ड्रॉइंग काढायची. जर ते आम्हाला माहिती असतं तर तिचा सराव आम्ही निदान ठेवला असता. आता ती पटकन ड्रॉइंग काढून झालं असतं, पण कसं का होईना पण आपण तिच्याकडून ड्रॉइंग काढून घेणारच आहोत. तिने आता पुन्हा इरेज केलंय, आता ती पुन्हा काढते. जसं येईल तसं पण तिच्याकडून आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र तर आज काढूनच घ्यायचंय. ओवीने काढलं तर मामीचं काय मग, हो की नाही ग ओवी? तर मी बोलत होती ते ऋतुजाबद्दल. ऋतुजा ही माझी बालमैत्रीण आहे, म्हणजे अजूनही आम्ही तितक्याच एकदम बॉन्डिंगच्या मैत्रिणी आहोत. म्हणजे बॉन्डिंग आमच्यामध्ये तितकंच आहे जितकं आम्ही लहानपणापासून घेऊन आलो आहोत. तर तो म्हणजे तिचा एखादा व्हिडिओ किंवा मी तिला एखाद्या व्हिडिओमध्ये तरी तुमच्यासमोर कधीतरी नक्कीच आणेन. परंतु मला तिच्याबद्दल हे सांगायचं आहे की ती माझ्यासोबत होती, त्याच्यामुळेच मला इतकं छान म्हणजे चित्र काढता येतं आहे. जर मला तर इथे छान वाटतं, तुम्हाला कितपत छान वाटतंय हे मला माहिती नाही आहे, पण मला म्हणजे ठीक वाटतं की मला ठीक आहे, काढता तरी आलं. इतकं छान काढता नाही आलं, पण काढता तरी आलं. कारण ह्याचं हे आहे की जेव्हा आमचे चित्रकलेचे सर आमच्या शाळेमध्ये जेव्हा शिकवायला यायचे, तेव्हा आम्ही दोघी एकाच बेंचवर लहानपणापासून, अगदी लहान शिशूपासून 10वीपर्यंत आम्ही कधी एकमेकींची साथ कधीच सोडली नव्हती. तेही एका बेंचवरच आम्ही बसायचो. कितीही मॅडमनी सांगितलं वेगवेगळं बसा, तरीसुद्धा आम्ही कधीच ऐकलं नव्हतं. पण त्याचा फायदा मला हा झाला की तिचं हँडरायटिंग इतकं छान होतं, तिचं चित्रकला इतकं छान होतं. जेव्हा चित्रकलेचे सर जेव्हा शिकवायला यायचे ना, तेव्हा मी सरांकडे न बघता तिच्याच बुकमधून बघून काढायची. याचं कारण हे होतं की तिची काढण्याची टेक्निकच वेगळी होती. आणि ती टेक्निक म्हणजे मला असं वाटायचं की तिचा पहिला नंबर येतोय चित्रकलेमध्ये, हँडरायटिंगमध्ये, तर माझा काय येत नाही आहे हेच माझ्या मनात असायचं. आणि तेच मला म्हणजे असतं ना की थोडंसं स्पर्धा मनातल्या मनात निर्माण व्हायची माझ्या. तिच्या मनात तिला माहितीही नसेल, पण माझ्या मनात ते होतं की मला हिच्यासारखं आलं पाहिजे, मला हिच्यासारखं हँडरायटिंग मला जमलं पाहिजे, हे सगळं माझ्या मनात असायचं. म्हणूनच मी आज इतकं म्हणजे बऱ्यापैकी चित्र काढू शकले. मला सांगायचं तात्पर्य हेच आहे की आपण जेव्हा चांगली संगत धरतो ना, तेव्हा आपल्याला चांगलंच काहीतरी त्याच्यातून घडतो. आपण जर माझ्या बाजूला एखादी न चित्र काढणारी किंवा व्यवस्थित अक्षर न असणारी मुलगी बसली असती, तर तिचं बघून मला कधीच असं वाटलं नसतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं, ऋतुजा खरंच थँक्यू, तुझ्यामुळे मला इतकं छान चित्र काढायला आलं. आणि हँडरायटिंग पण माझं बरं आहे. माझ्या घरामध्ये माझ्या पप्पांना माझं हँडरायटिंग खूप चांगलं वाटतं आणि त्याच्यामध्ये ते खूप कौतुकाने सगळ्यांना सांगत असतात की माझ्या लेकीचं हँडरायटिंग खूप चांगलं आहे. आणि त्याचबरोबर आता आमच्या ओवीचं सुद्धा हँडरायटिंग खूप छान आहे. आत्ताच मध्ये तिचा 1st क्रमांक आलेला आहे स्कूलमध्ये हँडरायटिंगमध्ये. आणि महत्त्वाचं म्हणजे मराठी हस्ताक्षर स्पर्धेमध्ये तिचा पहिला नंबर आला. ते खूप छान वाटतं. ते ऐकून माझ्या पप्पांना पण खूप छान वाटतं, कारण अजूनही ते आमचं कौतुक करायला अजिबात कमी पडत नाहीत की तुमचं हँडरायटिंग खूप छान आहे. आणि हे सगळं घडून आले ते म्हणजे ऋतुजामुळे. तर ऋतुजा, थँक्यू सो मच. तर माझं ड्रॉइंग करून झालंय, पण आमच्या घरामध्ये असा प्रॉब्लेम आहे की लहान मुलं इतकी आहेत ना, काढूच देत नाही. आता स्वातीला बघा डिस्टर्ब करायला कसा आलाय श्लोक, रडत रडत आला. मग आता ती जसं काढेल तसं काढेल. आणि माऊलीचं का तर काय. पण महत्वाचं काय माहितीये, चिनूने खूप छान प्रयत्न केला, खूप छान प्रयत्न केला. तुम्हाला दाखवते ओवीचं पिक्चर. पण काय असू दे ग, ट्राय बघ ना किती छान केलं.
स्वातीचं चित्र आता होत आलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आमच्या घरात जर तुम्हाला पसारा दिसत असेल तर रात्रीचे 9:30 पावणे 10 झालेले आहेत आणि आमच्या घरामध्ये टेलर काम करतात. स्वाती कपडे वगैरे शिवते, आरती कपडे वगैरे शिवते, त्याच्यामुळे सगळे कपडे ते पडलेले आहेत आणि मी मध्येच आली, त्याच्यामुळे तो सगळा पसारा त्यांचा आवरायचा राहिला. नाही तर तुमचं असं होईल, म्हणजे तुमच्या मनात असं होईल की बापरे तुमच्या घरात इतका पसारा असतो. श्लोक आहे ना, त्याच्या आईला अजिबातच हे आपलं ड्रॉइंग काढू देत नव्हता, म्हणून आम्ही आता चाललोय खाली, थोडस खेळवून आणते त्यांना. तोपर्यंत मग त्याच्या मम्माचं माझ्या आईचं होऊन जाईल ड्रॉइंग. चला खाली जाऊया ना खेळायला. दीदी बरोबर खेळ. जा श्लोक, जा जा दीदी बरोबर खेळ. ओवी त्याला पण घे. आणि तसं करू नको, ते दोघं पण तसे करतील आणि पडतील. जा श्लोक, जा, चढा वर चढा, तिथून पडेल ग. पण असं असं जम्प कर ना खाली खाली, असं आपण रशी उडी कसं करतो तसं जम्प कर, म्हणजे एक्सरसाइज होईल. त्यांच्याकडून आपण एक्सरसाइज करून घेऊया. तशी ती हाड, एवढी हाड येते का त्यांना? एवढी हाड येणार आहे का त्यांना? असं जम्प कर ना. हा जम्प करा, जम्प करा. श्लोक बघ. अरे वा माऊली. लोक आईचं झालं ड्रॉइंग काढून. चला 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 चला, चल ओवी. चप्पल पण तुम्ही काढून ठेवले. ओ माऊ, आपल्या श्लोक चल, मी तुला उचलून घेते. ये दीदीची चप्पल दे. तुला उचलून आता, मग तू त्याला दे चप्पल. तुझी चप्पल त्याला दे, मग मी तुला उचलून घेते. चला, कोणालाच उचलून घेणार नाही आपण, लिफ्टने जायचंय. उचलून कशाला? झालं. महत्वाचं काय आहे, स्वातीने एवढ्या दिवसानंतर ट्राय केलं आणि छान काढलं, हे महत्वाचं आहे. चिनूचं जरा जास्तच छोट आहे. चिनू दाखव का जरा. अगं सरळ दाखव ना महाराजांना. कोणाचं जिंकले सांगतील ते कमेंट करून. पण मी काय म्हणते ओवी, ऐक ना, कोण होते ग छत्रपती शिवाजी महाराज? कोण होते? महाराज. कोणते महाराज होते? कुठे महाराज होते ते? कसले महाराज होते? अगं छत्रपती शिवाजी महाराज होते ते. ते आपल्यासाठी लढले, म्हणून आपण आता एकदम छान जगतोय. कळलं का बाळा? ते आपल्यासाठी खूप लढले, म्हणून त्यांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात. तू मगाशी बोलली ना, काय देऊ? मोबाईल. हा देते थांब. म्हणून तू मगाशी बोलली ना, नुसतं शिवाजी महाराज म्हणायचं नाही, म्हणून काय म्हणायचं बोललीस तू? चला एक आरोळी दे. छत्रपती शिवाजी महाराज की. तू बोल आता, तू बोल. छत्रपती शिवाजी महाराज की जय. चला फायनल झालेलं आहे. असं दाखव ना, असं पॅड असं कर. हा मी नाव असंच टाकलंय, कारण म्हणजे माझ्याकडे टाइम होता म्हणून मी नाव टाकलंय. प्रयत्नांना खूप महत्व असतो. काय काय ओवी, चला तुझं एकदा दाखव आणि मग मी फायनल माझं पण दाखवते. फोन तू घेऊन गेला. मागे सगळे हंतरून आहे, कारण आता झोपण्याचा टाइम झालाय म्हणून. महत्वाचं, ओवीने सगळं कोरीवपणा करायचा प्रयत्न केलाय. दाढी काढली, मिशा काढल्या, डोळे काढलेत, अजून फेटा काढलाय, त्याचा मागचा तुरा काढलाय, सगळ्या गोष्टी काढण्याचा प्रयत्न केलाय. हेच खूप महत्वाचं आहे.
रोज एक चित्र काढते. मग रोज एक चित्र काढावंस. तुझी ही लपलेली कला म्हणजे 4 वर्षामध्ये विसरलीस म्हणून हे झालं. जर तू तसाच प्रयत्न म्हणजे रोज एखादं चित्र कधीतरी आपल्या महिन्यातून तरी एखादं चित्र काढलं असतं तर तू इरेजर दे ना. किती छान चित्र काढलं असतं. आता पण छानच आहे. इरेजर द्यायला लाव ना ओवीला. जा. हा. झालं चला. बाय बाय करा. अगं आम्हाला आमचं दाखवू दे ना. बाय बाय करा जावं तुझं झालं म्हणून. तर हे आहे माझं चित्र छत्रपती शिवाजी महाराजांचा. आज मी शिवजयंती म्हणून आम्ही एक म्हणजे थोडंसं घरातल्या घरात काहीतरी करावं म्हणून शिवाजी महाराजांचं छत्रपती शिवाजी महाराजांचं ड्रॉइंग रेखाटलेलं आहे. कसं वाटलं हे नक्की कमेंट मध्ये सांगा. मला माहिती आहे ट्राय केलंय आणि स्वातीचं पण छानच आलंय. थोडंसं इकडे जरा इकडे तिकडे थोडंसं झालंय. तर अजिबात म्हणजे वाईट कमेंट कोणी करू नका, कारण प्रयत्नांना खूप हे असतं. आणि मी स्वातीला ह्याच्यासाठीच काढायला सांगितलं कारण तिला ड्रॉइंग येतं, परंतु लग्न झाल्यानंतर बायका सगळं विसरून जातात. लहान मुलांच्या ह्याच्यामध्ये म्हणा किंवा संसाराच्या व्यापामध्ये म्हणा, पण हे सगळं आपण करू शकतो. म्हणजे जर आपण स्वतःला थोडासा वेळ दिला तर आपण सगळ्या गोष्टी करू शकतो. आणि ओवीचं दाखव ना. ओवीचं दाखव. ओवी तू दाखव तुझं ये. आणि हे ओवीचं ड्रॉइंग आहे. तिने पण खूप ट्राय केलेलं आहे. चांगला ट्राय केलाय. तर अशा प्रकारे आमचं हे ड्रॉइंग कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा. हे बघ घेतलं. हे बघ ना. आता मी घरी आलेली आहे आणि खरंच म्हणजे खूप छान प्रयत्न केला स्वातीने आणि स्वातीला खरंच खूप छान चित्र काढायला येत होतं. परंतु तिने सराव न ठेवल्यामुळे आपल्या बायकांचं हे असंच असतं. जेव्हा म्हणजे म्हणतात ना अगदी पहिल्या नंबरचा क्रमांक पटकावणारी एक मुलगी असते आणि लग्न झाल्यानंतर कपडे भांडी धुणे आणि मुलं ह्याच्या बाहेर ती येतच नाही. तर काय ह्याला सारखी भूक आलेली असते. तर थांब ना माऊ जरा मला बोलू दे. हो तुझा बर्थडे. मला म्हणायचं काय होतं तर ह्या सगळ्या गोष्टीतून बायका बाहेरच पडत नाहीत, ज्या की आपल्या म्हणजे आपल्या अंगामध्ये ज्या काही कलागुण वगैरे असतात ते आपण बाहेरच आणत नाही. त्याच्यामुळे ते काय म्हणतात त्याला, आपल्या अंगात जर काही कला असतील काही गुण असतील तर ते मेल्याहून मेल्यासारखे होतात ना, कारण आपण त्याचा सराव करत नाही. आणि ते फक्त आपण कितीही हुशार असलो, कितीही हुशार, आपण शाळेमध्ये पहिला जरी नंबर काढला तरी त्याचा काय फायदा ना, जे की आपण लग्नानंतर आपण त्याचा काहीच उपयोग करून घेत नाही. निदान मला असं वाटतं की आपण आपल्याला जर एखादी चांगली गोष्ट येत असेल, आपण ठीक आहे आपण जॉब म्हणजे खूप महिला आहेत की ज्या घरीच म्हणजे हाऊसवाईफ आहेत, तर त्यांचं पण असं म्हणणं असेल ड्रॉइंग वगैरे करून काय करायचंय, पण असं नाहीये. जर आपण एखादी गोष्ट चांगली करू शकलो तर आपण आपल्या मुलांना आपण त्याच्यामधून घडवू शकतो, असं माझं तरी मत आहे. जर आपल्यामध्ये चांगली कला आहे तर आपण आपल्या मुलांना त्याच्याविषयी आपण नॉलेज देऊ शकतो, त्याच्याविषयी आपण ज्ञान देऊ शकतो आणि आपली मुलं त्याच्यातून घडू शकतात. बाकी आपल्याला कुठे जॉब वगैरे करायचं नाहीये किंवा कुठून त्याच्यातून इन्कम सोर्स म्हणजे इन्कम वगैरे आपल्याला काय करायचं नाहीये, पण आपण निदान तेवढं तरी करू शकतो. आणि जर समजा आपण एखादं ड्रॉइंग काढलं, आपलं एखाद्याचं हस्ताक्षर चांगलं असेल किंवा असं आपण आपल्या मुलांनाही सांगू शकतो ना, अरे हे बघ माझं किती हँडरायटिंग चांगलं आहे, माझं ड्रॉइंग चांगलं आहे, ज्या पण काही गोष्टी असतील. पण आपल्या म्हणजे प्रत्येक स्त्रीमधल्या कलेला वाव ही भेटलीच पाहिजे आणि ती प्रत्येक म्हणजे स्वतःच्या हातात आहे. जी पण गोष्ट आपल्याला येते आणि ती आपण बाहेर काढू शकतो फक्त आणि फक्त स्वतःच, दुसरे नाही करू शकत. कारण स्वाती ड्रॉइंग काढत होती किंवा तिला ड्रॉइंग येतं हे आम्हाला माहिती नव्हतं. कारण तिने जर कधी सांगितलं असतं किंवा तिची फॅमिली तर गावाला असते, त्याच्यामुळे म्हणजे त्यांचं येणं जाणं नसतं, त्याच्यामुळे त्यांनी सांगण्याचा विषयच येत नाही. पण जर स्वातीने कधी सांगितलं असतं, एखादं ड्रॉइंग काढून दाखवलं असतं, अरे मला खूप छान येतं. मला हे तुषारने सांगितलेलं, कारण तुषारला एकदा तिने खूप छान ड्रॉइंग करून दाखवलेलं. ते आता आम्हाला कळलं 1-2 महिन्यापूर्वी. तेव्हा आम्हाला कळालं की ती खूप छान ड्रॉइंग करते म्हणून. आता तिला जर एकटीला मी सांगितलं असतं की तू ड्रॉ कर आणि चित्र काढ आणि मी तुझा व्हिडिओ काढते, तर तिने काढला नसता. का तर ती लाजली असती, का तर व्हिडिओ काढतायत म्हणून मी म्हटलं मी पण तुझ्यासोबत काढते. आणि आज
आपली शिवजयंती पण होती, त्याच्यामुळे मी छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र घेतलं. तर ह्याच्यातून आजच्या दिवशी मी सगळ्याच बायकांना हाच संदेश देईल की स्वतःची कला जोपासा, तेही स्वतः. दुसऱ्यांवर म्हणजे आता कसं प्रत्येकाची आता आमची फॅमिली इतकी सपोर्टिव्ह आहे की आता आमच्या घरामध्ये 3-4 मुलं. ओवी तर काय ड्रॉ करत होती, पण माऊली, त्यानंतर आरवी होती. आता जेवल्यानंतर मी ड्रॉ करायला गेली तर घरातलं सगळं जे जेवण वगैरे केलं, त्याच्यानंतर भांडी घासायची होती, लादी पुसायची, सगळी कामं ही आरतीने केली. मध्ये मध्ये ती व्हिडिओ पण काढायला येत होती. आता ही गोष्ट झाली जावाजावांमधली, त्या पण एकमेकींना खूप सपोर्टिव्ह आहेत. म्हणून मग ती म्हणजे आरतीचं पण म्हणणं असं झालं, ठीक आहे तुम्ही तुमचं करा, मीच माझं सगळं आवरते. तसं फॅमिली सपोर्ट खूप आहे. त्यातल्या त्यात माझे मम्मी पप्पा सगळ्या लहान मुलांना म्हणजे आरवीला घेऊन बसले, कारण तिची मम्मी घरातली कामं करत होती. माऊलीला घेऊन बसले कारण आम्ही दोघी आपलं ड्रॉइंग करत होतो आणि हा पण श्लोक सुद्धा तिथेच होता. शेवटी खूप वेळ झाल्यानंतर हिचं स्वातीचं पटापट झालं नाही, 2-3 वेळा तिने इरेज केलं आणि श्लोक काय राहत नव्हता. आणि त्यावेळेस माझं झालेलं, म्हणून मग मी मम्मी पप्पांना म्हटलं मी खाली त्यांना खेळायला घेऊन जाते. तसा म्हणजे घरातल्यांचा पण खूप सपोर्ट आहे. प्रत्येक फॅमिलीला असा घरातून सपोर्ट भेटतो असा नाहीये. माझ्या सासू सासऱ्यांचा म्हणजे ह्यांच्या सासू सासऱ्यांचा ह्यांना आहेच, पण माझ्या सासू सासऱ्यांचाही मला खूप सपोर्ट आहे. म्हणून तर मी जे काही मला करायचंय, म्हणजे माझ्यामध्ये जी काही कला आहे ती तुमच्यापर्यंत आता मी प्रत्येकच ह्याच्यातून पोचवण्याचा प्रयत्न करते. तसं जरी फॅमिलीचा सपोर्ट असो किंवा फॅमिलीचा सपोर्ट नसो, सांगण्याचं मला हे महत्त्वाचं वाटतं. जरी फॅमिलीचा सपोर्ट नसेल तरी आपल्याला जे करायचं आहे आपण ते बसल्या बसल्या थोडंफार, आता समजा ड्रॉइंग करायचं असेल तर बसल्या बसल्या आपण करू शकतो. तर ह्या सगळ्या ज्या आपल्या अंगात कला आहेत त्या जोपासा, हेच मी तुम्हाला सांगेन. आणि चला मग, कसा वाटला आजचा व्हिडिओ ते नक्की कमेंट करून सांगा आणि भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा. म्हणजेच काय होईल तर मी अपलोड केलेले सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील. चला तर मग, बाय बाय. श्री स्वामी समर्थ.